नमस्कार, कसे आहेत सगळे. तर हा ब्लॉग मी खूप दिवसानंतर बनवते. मध्येच पॉसिबल नाही झालं, दिवाळीत पण ट्राय केलं पण नाही झालं. तर आम्ही आता चालू आहे मुरुडच्या थोड्या पुढं. सो स्टे ट्यून, ते एन्जॉयमेंट वगैरे सगळं बघायला भेटेल. आणि आमचा फिक्स नव्हता, आम्हाला नेणार नव्हती, पप्पासोबतच जाणार होते, काम होता थोडासा. तर अचानक काल प्लॅन बनला सडनली आणि आता चाललं आहे. सकाळी आता 6 वाजलेत. आता ठाण्यावरून आता येईल इथे, आम्ही निघू. आता तयारी वगैरे चालले, पॅकिंग बॅग्स वगैरे सगळं खाली ठेवतं. सो स्टे ट्यून. ही लोक 1 तास वेट करायला लावला आम्हाला, 10 मिनिटं बोलून आता आल्या जाते. थोडं सामान वगैरे भरतात. या लोकांनी काय सामान भर केलंय गाडीत, फक्त जागा आहे म्हणून. तरी सगळं सामान भर केलंय. हाय बोल, गुड मॉर्निंग बोल. बहन मैंने कुछ बोला नहीं अभी तक. बोल रहे त्यांचं अजून डिस्कशन चालू आहे तिथं. 8 वाजले आणि आम्ही पप्पाने आम्हाला 5:30 वाजता उठवलं. तर आता आम्ही पेनला पोचलोय. बघ गिचडी. आता ही गाडी ऍड झाली आहे, आत्यासोबत वगैरे ऍड झालेत. तर आता थांबलोय. कोण? डिंपल दिदी सांगते काय पण करेल. ओय, मी काय सांगितलं नाही, काय नाही. पहिलाच बोलला कशाला चाललो सकाळी. ही एक गाडी आणि आम्ही आता थांबलोय. कोणत्यासाठी? जाम लेट केला. हो, 1 तास आम्ही यांच्यासाठी थांबलेलो. घनसोली बोलून 1 तास लावला यायला वाशीला. 9:30 लेट केला तुम्ही. 10 मिनिटं बोलून 1 तास लावला यायला. आणि छोट्या बहिणीला घ्यायचा हाय या ना. काय वाटतंय? काय नाही शरम लोक. तर आता आम्ही कधीपासून थांबलोय. बाहेर एवढं ऊन आहे आणि ही लोक बघा. रिक्षा आता आली एकनाथ मामाची, तर ती आता इथंच लावतोय सरिता आत्या संच्या इथं. आणि मग त्या गाडीत बसतील. 3 गाड्यात ॲडजस्ट होतील. सो खूप उन्हात तापले. या दोघी बघा कशा येतात. हाय बोला. आता बघू. नाही हा. कैसे बेटे पीछे सिरियल चालू आहेत यांचे. काय मला माहिती नाही बिचारायला जबरदस्तीला बसवलंय जेवायला. डोकरी बसलंय तर आम्ही आता जेवलो. ही 3 राहिल्यात जेवाची. आता निघू पुढं. त्यांची गाडी बघू पण यांना सूद नाही. आम्ही आता थांबलोय. एक गाडी खूप मागे राहिले. आता कधी येतील तेव्हा निघू. आणि एवढं ऊन आहे ना, व्ह्यू पण खूप मस्त आहे. पण तिला पण आणायचं होतं ना मग. तर आम्ही आता पोचलोय मुरुडच्या पुढं भरत खोलला. तर मनू आत्या म्हणजे डिंपल दिदी संच्या गावाला आम्ही आलोय. तर
आम्ही इथं आलोय, मी सांगेल पुढे का आलोय, पण पहिला आम्ही रूम घेणार होतो तर आता माहिती नाही, सगळे आल्यावर समजतील. आता आम्ही चाललोय आमची पुराणी आता ताजी करायला. मी तर 5-6 इयर्स नंतर आले. आम्ही विसरलोय सगळं, पण थोडे थोडे असं आठवण आहे ना, आम्ही तर हे खायला जायचो ते खायला जायचो. तर आता आम्ही चाललोय सगळी, ती बघा. तर बघू पुढं मी दाखवते. फ्रेश वगैरे काही नाही झालो. पप्पा सगळी चावी दिली, चादर आणि पाण्याची बॉटल आणायला. नी लोक समुद्र बघायला आलो. पप्पा वाट बघत असेल तर बघू आता. मंदिर कुठला तो बघ, विहीर भेटली बघू. तो पण टोटो इज छोटा गेला. टिम्पल दीदी किती मिल्क पावडर घ्यायचं, पप्पा घ्यायला सांगायचा. हा तो पॅकेट इथं फिशचा मार्केट. हे काय नाही, मला वाटलं खिल्ली आहेत का फिश वगैरे मार्केट. आपल्यासाठी पण न्यू आहे ना, आपल्याला थोडं थोडं साठवतोय. खूप वर्षानंतर आलोय. डिम्पल दीदी सजा आलोय आम्ही आता इथं. बीचवर जाऊ उद्या यार, बीचवर. आत्याचं घर आता हाऊसफुल झाले, सगळ्या जेवायला बसल्यात. यांना तर जागाच नाही. बहन तेरे शादी में कैसा होगा हमारा? इलेक्ट्रिक फैन लाना पड़ेगा हमको. Few moments later. You are my love, you are the best in the world. बेगीची चालू कारल्याला, पालुकी बसली रस्त्याला. माझे एकविरा माऊलीची, माझे कारल्याच्या माऊलीची, माझे एकविरा माऊलीची, माझे कारल्याच्या माऊलीची. बेगीची चालू कारल्याला, पालुकी बसली रस्त्याला. माझी एकविरा माऊलीची, माझी कारल्याची माऊलीची, एकविरा माऊलीची, माझी कारल्याच्या माऊलीची. आलोय आम्ही, आलो श्रीवर्धन बीचला. आणि आम्ही पहिला होतो तो वालवट्टी बीच होता, तिथे नाही थांबलो आम्ही, थोडं पुढे आलो. आता कार वगैरे ठेवल्या, आता आम्ही चाललोय आतमध्ये. बघू किती पुढे आलो ना. हे बघा नागिनचं गाणं ऐकून आता बघू चाललंय. तिथं ना पॅराशूट होता. आपल्याला मिकी बिकी माऊस मध्ये घेणार नाही, बसून बघू सर, ट्रायल मारू. नाही घेणार रे. मी किती पाव किलो बाबा? बावा पाव किलो अटॅक यायचा मिकी माऊस. आम्हाला तिघीने सोडायला आलते का काय? गणपती पुले. आता सध्या आम्ही आलो गणपती पुलेला. काय हा आमच्या गणपती पुलेला आम्हाला एवढा तर आम्ही विसरून नाही. आम्ही परत आलो मग गणपती पुलेला. जे काय सिच्युएशन होते आमची तिघांची, बेडूक नाचत होते, पाणी पाऊस होता आणि एक छत्री मध्ये आम्ही तिघे होतो आणि अख्खा कालोख रस्त्यावरती. एवढे भयानक होता ना. आता आम्ही थोडा मिनी गणपती पुलेला आलोय, श्रीवर्धन बीचला. आता पण इथं माहिती नाही आलो. गुगल पे पण नाही का कोणाचा? माझ्या मोबाईल मध्ये पण गुगल पे वाली लोक आली नाही पिकनिकला. ए तू बघ जम्पिंग, त्यात पण नाही घेणार आपल्याला. मिकी माऊस मध्ये नाही घेणार. विचारून येऊ ना मग पप्पा सणा उद्या हाणू. हो इथं हे पण आम्हाला काही माहिती नव्हतं की इथं हे सगळं असेल. आम्हाला फक्त असं बीच आहे, पण असे ऍक्टिव्हिटीज वगैरे असेल ते काही माहिती नव्हतं. तर बघा किती मस्त सनसेटच्या टायमिंगला आलोय.
इथे एवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना आणि आम्ही गोव्याला ऍक्टिव्हिटीज साठी मेन गेलतो आणि तेव्हा तो सीझनच नव्हता, ऍक्टिव्हिटीज काही नव्हत्या, आम्हाला गेल्यावरती समजला. आणि इथे ऍक्टिव्हिटीज पण आहेत. सो या ही लोक एवढे गोल फिरून 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 येत आहेत ना. अरे याचे 200 रुपये मस्त ना. माहिती नाही, विचारलं नाही. आता आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघून कशात तरी जुगाड करू बसायचं. या उद्या पप्पा सणा घेऊन येऊ. तर आता मस्त आम्ही फोटोज काढलेत, व्हिडिओज वगैरे काढलेत आणि पप्पाला पण कॉल केलता मीने की ना उद्या आम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहेत म्हणून उद्या यायला. तर पप्पा हा बोलला. तर उद्या आम्ही पॉसिबल झालं तर आम्ही पहिलं व्हिडिओज वगैरे व्हिडिओज नाही ॲक्टिव्हिटीज करायला येऊ इथं सगळी. तुला पण करायची आहेत ना ॲक्टिव्हिटीज? येस, आम्ही उद्या येऊ ॲक्टिव्हिटी करायला. 2,000 years later. तर इथं आता जेवण वगैरे बनवायला घेतलं आहे आणि ही लोक अशी चिंच बघा किती आणले ते भरून. आणि आता हे लोक तयारी वगैरे करतायत. आम्ही चालले जत्रेला. तर आम्ही आता जत्रेमध्ये आलोय. आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला पाठवणार आहेत, पण आम्हाला पाठवलं जत्रेत. सो आता बघू काय एन्जॉयमेंट होतंय. काय बोलायचं आहे तुला? विश्वास होता पाठवणार आहेत? आम्हाला बिलकुल नव्हता, कारण आम्हाला बीचवरून येतानाच खूप वेळ झाला, 7:30. आम्ही आता आलो. कसं लागलंय? खूप दिवसानंतर बसलोय आम्ही. थंडी वाजते, इथं थंडी आहे. पाळण्यात असे पाळण्यात बघा. अरे तर आता इथं आम्ही आलोय जेवायला. बसतोय आता. भेटलेले आहे. इथं आता आम्ही सगळी जेवी व्हेज माणूस जेवायला बसलोय. The next. गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झालं सगळे. आता आम्ही आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालं. पुढं माहिती नाही. मला बीचवर जायचं ॲक्टिव्हिटीज. दिव्यागरला पण असेल. आता रात्री तर मी 3:30 वाजेपासून जागी होतो. मला ना 4 वाजेनंतर मला आला नाही. 4 वाजेनंतर थंडी हवा आली तेव्हा बरा वाटला. सो आता आम्ही चाललोय. पप्पासोबत गेले बाहेर चिकन जेवणाचं सामान आणायला आणि आम्ही आता चाललोय बीचवरती. आम्ही ॲक्टिव्हिटीज चालू झाले पाहिजे, करायचे आहेत म्हणून. किती आता 8 वाजले, लवकर उठले म्हणून. आम्ही आता निघतोय बीचवर जायला. घरातली लोक आहेत सगळी, त्यांना आता जायचे अशी तिथे अशो. तर मग बघू नेक्स्ट काय होतंय. नाश्ता कोणीच नाही केला. आणि तर आयचं मी तर पाणी पिलंय बस. सो या आता आलोय बाहेर. हे बघा ही लोक येत आहेत आता. ही त्यांची ती पिकअप. आणि एक गाडी आशा आत्यासांची ती गॅरेजला आहे. ती आता माहिती नाही कधी भेटेल. तर त्या हिशोबात ती भेटेल तेव्हा निघते. मी तुझ्या मांडीवर बस. तर आम्हाला या सगळ्यांना या गाडीत ॲडजस्ट करायचं, कारण पप्पासांना नंतर जायचं आहे. बहन किधर ती? तुझा आवाज दे रे ते हम म्हणती दादा. आम्ही पोहोचलोय आता बीचवरती. पाठी बघा ऍक्टिव्हिटीज करायला आलं तर पाणी पूर्ण आलं इथपर्यंत. आम्ही थोडं पुढे जातो. चल काय ऍक्टिव्हिटीज करायला आलो ना पाणी सकाळी बसलोय थोडा गाडीवरती.
एकदम पाणी वगैरे त्यातून चाललोय. बघा तिथे. आता इथं सगळी बसलोय आम्ही. विचार चाल करतेत सगळी की ऍक्टिव्हिटी करायची आहे का नाही. क्या करें आता? हमको पानी में जाना है. तो बघू आता. डुबोना है. इथे आता आम्ही आलोय नारळ पाणी पियायला. ती लोक आता तिथेच बसली आहेत. आता बघू नारळ पाणी पिऊन. घे तू घे. आता आम्ही आता सगळे आलो नारळ पाणी बसले आम्ही आता. आता मी इथून निघते नाश्ता वगैरे करायला आणि मग तिथून आम्ही जाऊ घरी. मी खातानाच का घेते नेहमी. मला मी व्हिडिओ तुला खाताना बघायला आवडते. चला. सर्व व्हिडिओ मध्ये ना मी. तर आता इथं आम्ही बसलोय नाश्ता वगैरे करायसाठी. काय झाला? याला खूप भूक काय झालं? लागलेली रडायसारखा तोंड केलं. तर आम्ही तर आता थांबले नाश्ता वगैरे करायला. Later. Can you move it along? I'm all out of time cards. तर आता 4:30 वाजल्यात. आम्ही आता निघतोय. असंच पाणी आणि चॉकलेट्स घ्यायला आलतो. बॅगी सामान वगैरे सगळ्या कारमध्ये ठेवले आहेत आणि आता आम्ही निघतोय. आता आषाढपासूनची काळ 7 वाजता भेटणार आहे म्हणून एवढा टाईम आम्ही थांबलो नाही तर कधीच निघणार होतो. तर आता निघतोय. माहिती नाही आता गाडी भेटेल का नाही. आता 8 वाजता पहिला 7 सांगत होते आता 8 बोलतात. तर आता बघू. सगळ्यांचे आकार बेकार झाले. 2,000 years later. तर आता इथं मामाच्या गाडीचं काम चाललंय. त्याचं अजून झालं नाही. इथं आम्ही थांबलोय. आता मामा थांबले तिथं पप्पासांना. पप्पासांची गाडी थांबवायला. त्याला माहिती नाही गाडी कधी होईल. त्याला बघू. ओ बहिणा तिने काय आता 11:57 ला आम्ही 10 ला पोहोचलोय. आता गाडीत सगळे आपापल्या बसतील ना. आता डायरेक्ट घरी.